तुम्ही बघू शकता बघा, मी आज पुलाव बनवला आहे. पुलाव बनवून आहे ना, तुम्ही कोणत्याही ग्रेव्हीबरोबर किंवा दह्याबरोबर किंवा कशाबरोबरही खाऊ शकता. त्यासाठी तुम्ही बघू शकता इथे हे बघा, मी कुकर घेतला आहे. कुकरमध्ये मी 2 पळी तेल घालून घेतलं. तेल घातल्यानंतर मी जिरं घालून घेतलं. जिरं घातल्यानंतर हे बघा, मी तेजपत्ता, दालचिनी घालून घेतली आहे, मसाला वेलची घालून घेतली आहे, साधी वेलची घालून घेतली आहे आणि हिरव्या मिरच्या घालून घेतल्या आहेत 2 ते 3 आणि व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे. परतून झाल्यानंतर आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे. कांदा घातल्यानंतर कांदाही व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आपल्याला. हे बघा, कांदा परतून झाल्यानंतर आपल्याला इथे बघा, मी त्यामध्ये धना पावडर घालून घेतली आहे, हळद घालून घेतली आहे, गरम मसाला घालून घेतला आहे आणि मिरी पावडर घालून घेतली आणि व्यवस्थित परतून घेतलं आहे. त्याचबरोबर आपल्याला इथे बघा, थोडं गाजर घेतलं आहे अर्धी वाटी मटर घेतले आहेत वाटाणे आणि तेही त्यामध्ये घालून व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत आपल्याला. आता इथे बघा, मी 2 वाट्या पाणी घालून घेते आणि थोडं शिजून घ्यायचं आहे आपल्याला, पूर्ण शिजवायचं नाही आहे. तर तुम्ही बघू शकता, पाणी घातल्यानंतर मी व्यवस्थित परतून घेतलं आहे, झाकण लावून 2 मिनटं शिजून घेतलं आहे. इथे मी 2 वाट्या तांदूळ घेतले होते आणि तांदूळ स्वच्छ धुवून मी 15 मिनटं भिजवून ठेवले होते. आता त्यामध्ये आपण तांदूळ घालून घेऊया. तांदूळ तुम्ही कोणताही वापरू शकता. तांदूळ घातल्यानंतर आपल्याला बघा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि तांदूळ घालायच्या आधी मी वाटाण्यामध्ये 2 वाट्या पाणी घातलं होतं. आता मी त्यामध्ये परत 2 वाट्या पाणी घालणार आहे आणि कुकरचं झाकण लावून आपल्याला 2 ते 3 शिट्या काढून घ्यायच्या आहेत आणि त्याबरोबर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता बघा, कुकर बंद केला आणि 2 शिट्या मी कुकरच्या काढून घेते आणि हा बघा, तुम्ही बघू शकता बघा, फळफळीत एकदम खळखळीत भात बनून तयार होतो आणि हा भात खरोखरच खूप छान लागतो. ग्रेव्हीबरोबर किंवा दह्याबरोबर किंवा कशाबरोबरही तुम्ही खाऊ शकता. तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली ती नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि अशा छान छान रेसिपीसाठी मला कमेंट करा. धन्यवाद.